नमस्कार. आता आपण जो आहोत ते आपल्यासोबत जे आहेत ते अब्दुल्लाचे देवेंद्र कांबळे हे नाव गेल्या महिनाभरापासून शिरोळ तालुक्यामध्ये गाजत आहे. अब्दुल्लाट मधून जिल्हा परिषदची निवडणूक मी लढवणार अशा पद्धतीचं पवित्र घेतलेले देवेंद्र कांबळे. त्यामुळे अब्दुल्लाट गावाकडे किंवा अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आता वेधलेलं होतं. देवेंद्र कांबळे यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे देवेंद्र कांबळे नाराज झाले होते. आणि देवेंद्र कांबळे नाराज झाल्यानंतर या अब्दुल्लाट मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्याचं लक्ष लागून राहत होतं की देवेंद्र कांबळे नेमकं काय करणार आणि देवेंद्र कांबळे यांची भूमिका काय असणार आहे. पण आजच्या सगळ्यात मोठी अपडेट आपण मराठी एस न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी देतोय. आता देवेंद्र कांबळे स्वतः आपल्या इथे उपस्थित आहेत आणि देवेंद्र कांबळे आता आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत. नमस्कार कांबळे सर. नमस्ते. आपण दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून माघार घेतला, खरं म्हणजे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण माघार घेतला. खरं म्हणजे ही निवडणूक तुम्ही अत्यंत मनावर घेतला होता. गेल्या 1 वर्षापासून तुम्ही ही निवडणूक लढवणार यासाठी चंग बांधला आणि त्या पद्धतीने तुम्ही काम केलं. मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक कार्यकर्त्याची भेट घेऊन तुम्ही मतदारसंघाची बांधणी केलेला होता. मात्र अखेरच्या टप्प्यात आपल्याला उमेदवारी मिळाली नाही आणि त्यानंतर तुम्ही नाराज झालेला होता. त्यामुळे तुम्ही आता माघार घेतला, पण तुमची भूमिका स्पष्ट केला नाही. त्यामुळे तुम्ही आता नेमकी तुमची भूमिका काय या माध्यमातून सांगा. खऱ्या अर्थानं मी उमेदवारी मागितली होती साहेबांची, आदरणीय डावकर साहेबांच्याकडे, पण ती उमेदवारी मला मिळाली नाही. यावर मी नाराज नाही, कारण एक हक्काचा माणूस ज्यांच्यासाठी आम्ही निष्ठा ठेवलेली आहे आणि अजूनही माझी त्यांच्याशी कायमस्वरूपी निष्ठा असेल. या निष्ठेपोटी मी साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी राहायचं असं ठरवलं आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही फार मला साहेबांच्या पेक्षा महत्वाची वाटलेली नाही. त्यामुळे साहेबांनी जो आदेश मला दिलेला आहे त्या आदेशानुसार मी आज माझी जिल्हा परिषदेची उमेदवारी माघार घेऊन मी आदरणीय साहेबांच्या आदेशानं, साहेबांचा आदेश मानण्याचं कारण काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी जयसिंगपूरमध्ये आणला आणि जवळजवळ आमच्या 35 ते 40 वर्षाचं तमाम बौद्धवासियांचं, तमाम आंबेडकरी प्रेमीचं स्वप्न हे आदरणीय डावकर साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. ते आता पूर्ण सत्यात उतरेल असं मला वाटतंय आणि म्हणूनच त्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा माझी उमेदवारी फार महत्वाची नाही अशी मला वाटते. आणि म्हणून राजर्षी शाहू विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी राहायचा आदेश आणि माझं राजकीय पुनर्वसन करण्याचं निश्चितपणे साहेबांनी मला एक अभिवचन दिलं आहे. आणि यामुळं मी आज राजर्षी भीमशक्ती सामाजिक संघटना, त्या महाराष्ट्र प्रदेश, त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी असणारी संपूर्ण येड्रावकर प्रेमी जी संघटना आहे यांच्या मार्फत मी या शाहू विकास आघाडीला पाठिंबा देतो. आणि श्रद्धा गायकवाड या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे तडफदार उमेदवार युवा नेते माजी डेप्युटी सरपंच मिलिंद कुर्णे या दोन्ही व्यक्तींना मी या माझ्या वतीनं त्यांना मी पाठिंबा देत आहे. या ठिकाणी आता बघितलं की देवेंद्र कांबळे सरांनी राजश्री शाहू आघाडीला पाठिंबा देऊन राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार श्रद्धा गायकवाड या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत त्या, आणि त्याचबरोबर मिलिंद कुर्णे जे अब्दुल्लाट पंचायत समितीचे उमेदवार यांना या उमेदवारांना निवडून आणून त्यांना गुलाल लावण्याचं अभिवचन या ठिकाणी देवेंद्र कांबळे सरांनी दिलेलं आहे. आणि देवेंद्र कांबळे सरांची ताकद आता राजश्री शाहू आघाडीला मिळाल्यामुळे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजश्री शाहू आघाडी यांची भक्कम या ठिकाणी स्थिती निर्माण झाल्या. त्यामुळं या संपूर्ण मतदारसंघामध्ये राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांना गुलाल लागणार असं या ठिकाणी बोललं जातंय. कांबळे सर, या ठिकाणी तुम्ही प्रचारामध्ये आता पुढे राहणार आहात काय? 100% पुढे राहणार. आता या ठिकाणी प्रचारामध्ये सुद्धा देवेंद्र कांबळे सर पुढे राहणार असं सांगितले. त्यामुळं उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये मतदार कोणती भूमिका घेतात आणि देवेंद्र कांबळे सर आपली भूमिका कशा पद्धतीने निभावतात हे येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला निश्चितपणे कळेल. मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून संदीप आरसू सर, तेज करणे.